नमस्कार. शतशृंग आश्रमामध्ये किदंब ऋषीच्या शापामुळं वनवासात असलेला आणि आपल्या पत्नीशी संग करू न शकणाऱ्या पंडूला देवतांच्या कृपेमुळं आशीर्वादामुळं कुंतीच्याकडून 3 पुत्रांची प्राप्ती होते आहे. यमधर्माचा युधिष्ठिर होतोय, वायूकडून भीम मिळतोय आणि इंद्राकडून अर्जुनाचा जन्म होतो आहे. 3 पुत्रांचा जन्म झालाय. आणि इकडे गांधारी मात्र अस्वस्थ आहे, तिला पुत्रप्राप्ती होत नाही आहे. युधिष्ठिराचा जन्म झाल्याबरोबर ही अस्वस्थता अधिक वाढते आहे, कारण धृतराष्ट्राला आपल्या राज्याचा वारस आपलाच पुत्र असावा असं वाटत आहे. आता धृतराष्ट्राची ही अस्वस्थता तो गांधारीजवळ बोलून दाखवतोय. बघा, राजे असतात, म्हणजे राजाशिवाय दुसरं कोणी नसतं. धृतराष्ट्र जेव्हा गांधारी गर्भवती असते तेव्हा गांधारीशी झालेल्या वियोगाला पुरुष म्हणून सहन करू शकत नाही. धृतराष्ट्रानं तिथेही एका दासीशी संबंध ठेवलेले आहेत. ते काय आहेत ते पण आपण बघणार आहोत. तो कोण पुत्र आहे ते पण आपण बघणार आहोत. पण इकडे गांधारी सोबत तो सातत्यानं म्हणतोय की पुत्र हवाय, पुत्र हवाय. बस या राज्याचा प्रमुख, या राज्याचा पुढचा उत्तराधिकारी हा धृतराष्ट्राचा पुत्र असला पाहिजे, काहीही कर. तिकडे गांधारी कुंतीला पुत्र होत आहेत. गांधारी अस्वस्थ होती आहे आणि याच अस्वस्थतेतून गांधारी आपल्या दासीला बोलवते आहे. दासीला म्हणते की आता मला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे, झालीच पाहिजे. मग काय करायचं? एक लोखंडाची काठी आणली जाते, लोहदंड आणला जातो आणि त्या लोहदंडाने मारलं जातं गांधारीच्या पोटावरती. तिच्या पोटावरती सपासप वार करून पुत्राचा जन्म व्हावा यासाठीची व्यवस्था केली जाते. गर्भ खाली यावा आणि जन्म व्हावा यासाठीच. या दासीच्या प्रयत्नांनी, दासीच्या या कामामुळं गांधारीचा गर्भ बाहेर येतो खरा, पण तो असतो फक्त 1 मासाचा गोळा. गांधारी विचारती आहे, प्रचंड वेदनेनंतर दासीला विचारते, काय आहे सांग, पुत्र आहे की पुत्री आहे? त्याच्या रडण्याचा आवाज काय येत नाही, ते का रडत नाही आहे? दासी गप्प आहे, काहीच बोलत नाही. दासी एकच म्हणते की आहे तो केवळ मासाचा गोळा. ठसा रडू लागली गांधारी, कारण ज्यासाठी आपण पुत्रप्राप्तीचा प्रयत्न केला होता ते होत नाही आहे. आपल्याला गर्भ राहिला पण मासाचा गोळाच बाहेर पडला. ताबडतोब व्यासांची आठवण केली जाते आणि म्हणते, मुनिवर, या गांधारीला तुम्हीच तर वरदान दिलं होतं, 100 पुत्रांची आई होशील म्हणून. झालं होतं असं. व्यासांनी गांधारीला वरदान दिलं होतं की तुझ्या त्यागाने मी प्रसन्न झालोय, तू 100 पुत्रांची माता होशील असं वरदान मी तुला देतोय. काय झालं त्याचं? ती व्यासांना विचारतीये, काय झालं त्याचं? मला तर मासाचा गोळा माझ्या गर्भातून बाहेर पडलाय. तुमचा वरदान खोटं ठरणार आहे का? एका मुनीचं तपश्चर्या केलेलं वरदान खोटं ठरणार आहे का? असा प्रश्न ती व्यासाला विचारते आणि व्यास सांगतात, गांधारी चिंता करू नकोस, माझं वरदान खोटं होत नाही. तुला 100 पुत्र होतील, नक्कीच होतील. आणि मग व्यास दासीला सांगतात, या गर्भाचे समान 100 तुकडे कर. गांधारीचा मोह बघा कसा असतो. ती व्यासाला म्हणते, मुनिवर, 100 मुलं होणार आहेत तर एक मुलगी होऊ शकते का? व्यास हसतात आणि म्हणतात, ठीक आहे, तुझी तीही इच्छा पूर्ण होईल. आणि त्या गर्भाचे 101 तुकडे केले जातात. तुपाणी भरलेल्या कुंभात दिवा लावून हे गर्भ कुंभामध्ये ठेवले जातात आणि व्यास सांगतात, नियमित कालावधी पूर्ण झाल्यावर या गर्भाचे सुरेख बालक होतील. क्रमाक्रमानं ही बालक जन्माला येतील आणि 100 बालक तुला मिळतील, 1 कन्या सुद्धा मिळेल. काळ पुढे सरकत जातो. ज्येष्ठ नाही झाला तरी पुत्र झाल्याचा आनंद गांधारीला वाटत असतो. आणि या गर्भातून पहिला पुत्र जन्माला येतो, तो दुर्योधन. दुर्योधन जन्माला आल्याबरोबर अत्यंत अपशकुनी गोष्टी घडू लागतात. कुत्र्याचं विवळणं सुरू होतं, कुठे रक्तांचा पाऊस पडतो, तर कुठे काही होतं. जे नको व्हायला ते व्हायला लागतं. आणि
आणि विदूर तिथे उपस्थित असतात. ते आपल्या भावाला सल्ला देतात, भ्राताश्री, हा पुत्र या संपूर्ण कुळाला बुडवणारा होणार आहे, तो नुकसानदायक ठरणार आहे. माझी विनंती अशी आहे या राज्याचा हितचिंतक म्हणून की आपण या पुत्राचा वेळीच त्याग करावा. हा पुत्र सांभाळण्याच्या लायकीचा नाही आहे. विदुर ज्ञानी आहे. विदुर बरोबर आवश्यक त्या गोष्टी आपल्या राजाला सांगतोय, पण धृतराष्ट्राला पुत्राचा मोह इतका होता की तो पुत्र जगला पाहिजे, वाढला पाहिजे असं वाटतं. आणि गांधारी सुद्धा त्यात सहभागी होते. गांधारी तर आई असते, आईला आपल्या पुत्राचा मोह वाटणं स्वाभाविक आहे. तिथेही दुर्योधनाचा मोह गांधारीला झालाय आणि शेवटी सुद्धा दुर्योधनाचा मोह गांधारीला झालाय. म्हणजे अगदी जेव्हा निकराचं अंतिम युद्ध दुर्योधनाचं भीमासोबत होणार आहे, तेव्हा सुद्धा गांधारीने दुर्योधनाला वज्रलेप करण्याचा, शरीराला वज्रासम बनवण्याचा संकल्प केला होता. कृष्णमध्ये होता म्हणून ते पूर्ण होऊ शकलं नाही. तीही कथा आपण पुन्हा शेवटी प्रवाहात बघणार आहोत. पण इथे तिला मोह झालाय आणि तिने आपल्या पुत्राला छातीशी कवटाळलं आणि सांगितलं, असू देत, कसा असायचं ते असू देत, मला बहुप्रतीक्षेनंतर झालेला हा पुत्र आहे, याचा मी सांभाळ करणार. दुर्योधनाच्या नंतर दुःशासन येतो. पुढे 98 पुत्र अजून जन्माला येतात आणि आणखी एक कन्या जन्माला येते. त्या कन्येचं नाव आहे दुःशाला. आता ही दुःशाला पुढे मोठी झाल्यावर तिचा विवाह जयद्रथाशी केला जातो. म्हणजे जयद्रथ हा शेजारच्या राज्याचा प्रमुख, त्याच्या युवराजासोबत, त्या जयद्रथासोबत विवाह केला जातो. पुढे हीच कथा जयद्रथ तुम्हाला अनेक वेळेला महाभारताच्या कथेमध्ये दिसतोय. पहिल्यांदा त्याचा संदर्भ सापडतोय या जयद्रथानं द्रौपदीचा हरण केलं होतं. द्रौपदीला जंगलातून उचलून आणलं होतं आणि आपली पत्नी करण्यासाठी प्रयत्न केला होता. तो हा जयद्रथ, ज्याचं मुंडन करून टाकण्यात आलं होतं. पकडून मारायचं नाही, आपल्याच बहिणीच्या पतीला कसं मारायचं असं म्हणून युधिष्ठिरानं सोडून दिलेला हाच तो जयद्रथ. आणि पुढे याची कथा आपल्याला आढळते महाभारताच्या युद्धामध्ये, ज्या जयद्रथाने अभिमन्यूला घेरून मारलं होतं आणि अर्जुनाने शपथ घेतली होती, जयद्रथाचा सूर्यास्त होण्याच्या आधी वध करीन, अन्यथा मी चितेमध्ये जाईन. हा सूर्य, हा जयद्रथ, ही जी कथा आपल्याकडे सांगितली जाते ती हीच कथा. हाच तो जयद्रथ जिचं दुःशालेसोबत लग्न झालेलं आहे. आता 101 एकूण पुत्र झालेले आहेत युधिष्ठिराला. तिकडे कुंतीला 3 पुत्र प्राप्ती झालेली आहे आणि या सगळ्या पुत्रामध्ये युधिष्ठिर हा मोठा आहे, त्यामुळं तोच या राज्याचा वारस बनणार आहे. तोही शक्तिशाली आहे, प्रत्यक्ष यमधर्माचा अवतार आहे. ह्या सगळ्याचं दुःख धृतराष्ट्राच्या वाट्याला आहेच आहे. पण या क्षणाला पंडूची आणखी एक राणी आहे, मद्रदेशची राजकन्या माद्री, तिच्याही पुत्रप्राप्तीचा कथा फार रंजक आहे. तीही आपल्याला बघावी लागणार आहे. तिला 2 पुत्र झालीत, ती कशी झालीत, कोणाकडून झालीत आणि त्या पुत्रांच्या आयुष्यात पुढे काय आलंय हे सुद्धा पुढच्या भागामध्ये आपण समजून घेऊया. नमस्कार.